मी राज्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये पुढील वर्षापासून सीबीएसई पॅटर्नची अंमलबजावणी होणार आहे। विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांसाठी सक्षम बनवण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आलाय। बघूया। शाळांमध्ये वन नेशन वन एज्युकेशन। एसएससी बोर्डाच्या शाळांमध्ये सीबीएसई अभ्यासक्रम। शिक्षण विभागाचा क्रांतिकारी निर्णय। होय, हा निर्णय विद्यार्थी आणि शाळांसाठी क्रांतिकारी ठरणार आहे। देशातील आयसीएसई वगळता सर्व शाळा आणि त्यांचे अभ्यासक्रम समान असतील आणि त्यामुळे विद्यार्थी आणि त्यांच्या क्षमता समानतेच्या सूत्रामध्ये गुंफल्या जाणार आहेत। राज्यामध्ये सीबीएसईच्या धर्तीवर शालेय अभ्यासक्रम आणि शैक्षणिक वेळापत्रक तयार केले जाणार आहे। राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमधील विद्यार्थी केंद्रीय शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांप्रमाणेच वैद्यकीय आणि इंजिनिअरिंग सारख्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी सक्षम व्हावेत या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आलाय। बोर्ड एसएससीच राहणार, माध्यम मराठी राहणार किंवा सेमी इंग्लिश राहणार। सीबीएसईचा अभ्यासक्रम याच्यामध्ये ज्या परीक्षा होतात कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स त्याला सीबीएसईचा अभ्यासक्रम असतो। तो जर अभ्यासक्रम आपली मुलं शिकली तर नॅचरली त्यांना मदत होईल, ते अधिक ठिकाणी सिलेक्ट होऊ शकतील। आणि दुसरं, आम्ही पूर्वीचं कसं होतं की बेरोजगारांचे तांडे निर्माण करणारी शिक्षण व्यवस्था होती। आम्ही केवळ सीबीएसईचा अभ्यासक्रम स्वीकारत नाही, तर सीबीएसईच्या पुढे जाऊन आम्ही व्यावसायिक अभ्यासक्रम कंपल्सरी करतो। राज्य सरकारचा हा निर्णय नवीन राष्ट्रीय धोरणाचाच भाग आहे, मात्र त्याची शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही प्रभावी अंमलबजावणी होणं अपेक्षित असल्याचं मत संस्थेचे प्रतिनिधी आणि शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केलंय। महाराष्ट्रातील विद्यार्थी उत्तम पद्धतीने स्पर्धा परीक्षा म्हणजे नीट या स्पर्धे परीक्षांना सुद्धा सामोरं जाताना हा एका चाकोरीतून जाईल। बऱ्याच वेळा सीबीएसई बोर्डाला शिकतोय, आयसीएसई बोर्डाला शिकतोय, महाराष्ट्र बोर्डाला शिकतोय, हा आदर भाव पण होतो। त्यामुळे एक नेशन आणि एक करिक्युलम, एक देश एक अभ्यासक्रम या धर्तीवरच अभ्यासक्रमाची धाटणी झाली पाहिजे। जी मेडिकलसाठी जी परीक्षा होती किंवा इंजिनिअरिंगसाठी जी परीक्षा होतीये, त्या दोन्ही परीक्षेमध्ये सीबीएसईच्या अभ्यासक्रमावर प्रश्नपत्रिका असतात। आपली पोरं स्टेट बोर्डानंतर तो अभ्यासक्रम शिकतात। त्याच्यासाठी फाउंडेशन कोर्स क्लासवाल्यांनी केला आहे, त्यामुळे क्लासेस फोपावले आहेत। त्यामुळे एका पद्धतीने जर सीबीएसईचा अभ्यासक्रम शाळेतच सुरू झाला तर फाउंडेशन कोर्स बंद होईल आणि क्लासेसला माझी क्लासेसच्या विरोधी मला बोलायचं नाही, पण खीळ बसेल ना। सीबीएसई पॅटर्नच्या अंमलबजावणीमुळे राज्य मंडळाच्या मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेशाचा कल वाढू शकतो। त्याचप्रमाणे खासगी क्लासेसला देखील आळा बसू शकतो। असं असलं तरी काही शिक्षक संघटनांनी या निर्णयाबाबत साशंकता व्यक्त केली आहे। निर्णय घेण्याआधी ग्रामीण विद्यार्थ्यांचा विचार करा। आदिवासी आणि दुर्गम भागांमधील शाळांमधील विद्यार्थ्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी बिकट आहे। हुशार विद्यार्थ्यांना या निर्णयाचा फायदा होईल। 80% विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासोबत जुळवून घेणं जड जाणार आहे। गेल्या काही वर्षांपासून पालकांनी केंद्रीय शाळांना महत्त्व दिले, त्यामुळे महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमधलं प्रवेशाचं प्रमाण कमी झालंय। त्यामुळेच महाराष्ट्राच्या शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न राबवण्याचा निर्णय हा घेण्यात आलाय। शिक्षण क्षेत्रातील विविध घटक तसंच तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतरच अंतिम निर्णय होणार आहे। मनोज कुलकर्णीसह अरुण मेहत्रे, झी 24 तास, पुणे।